म्हणजे पर्सनली मी ते गाणं ऐकल्यावरती त्या गाण्याच्या मोहात अडकून जातो किंवा त्या गाण्यात हरवून जातो. तिसरं गाणं आपण जे कस्टम ॲनिमेशनसाठी बनवलं होतं त्यांचं नाव, त्या बाळाचं नाव होतं स्वामिज्ञा मुंगी. तर ते गाणं होतं, एडिटर गाणं लावा. हात पहा हात कसे गोले गोले पान, काळे काळे केस माझे पहा किती छान. घेतले. मदर्स डेच्या दिवशी ऑफर ठेवली होती, त्या ऑफरमध्ये ताईंनी बुकिंग केली होती. ह्या गाण्यासाठी ज्या मॅडम आहेत त्या मुंबईच्या आहेत. आम्ही हडपसरला आपलं ऑफिस आहे. तर प्रत्येकाच्या मनामध्ये हा डाऊट येतो की ऑनलाईन पेमेंट केलं तर आपली फसवणूक का होईल किंवा आपल्याला व्हिडिओ मिळतील का नाही बनवून बाळाचे. पण या ताईंच्या मनामध्ये असा कोणताही डाऊट नव्हता. त्यांनी पेमेंट केलं. त्यानंतर आपण व्हिडिओ बनवायला घेतले. गाणं काय बनवायचं ह्या विचारामध्ये असताना 2-3 लाईन इंस्टाग्रामवरती वाचल्या होत्या किंवा ऐकल्या होत्या मे बी. हात पहा हात कसे, 2 लाईन. पण त्याच्या पुढं ते पूर्ण गाणं मी लिहिलं की त्या 2 लाईनच्या पुढं काय करता येईल, कसं वाढवता येईल गाणं, त्या रिदम कसं बसलं पाहिजे, त्याच्यामध्ये राईम्स कसे जुळले पाहिजे आणि बाळांना आपल्या शरीराचे अवयव समजतील, हा माझा हेतू होता. म्हणजे हातापासून नाक, कान, डोळे आणि पाय असे सर्व अवयवांचा त्या गाण्यामध्ये मी उपयोग केलेला आहे लिरिक्स लिहिण्यासाठी. आणि प्रत्येक अवयव हायलाईट होईल असं प्रत्येक एक वर्स बनवलेलं आहे. आणि ते गाणं खूप हिट झालं. 2-2.5 लाख लोकांपर्यंत ते गाणं पोचलेलं आहे. आणि मला तर म्हणजे पर्सनली मी ते गाणं ऐकल्यावरती त्या गाण्याच्या काय म्हणतात तर मोहात अडकून जातो किंवा त्या गाण्यात हरवून जातो. मला तर ते गाणं खूप आवडतं. म्हणजे त्याला अजून व्ह्यूज जात आहेत, पण ते गाणं मला सगळ्यात जास्त आवडतं असं म्हणलं तरी चालेल. कारण त्या गाण्याची जी टोन आहे ना ती खूप मस्त आहे. आपण ती गाण्याची टोन जे बनवली आहे ना ती म्हणजे जेव्हा बनली तेव्हाच असं वाटलं अरे हे गाणं म्हणजे एक नंबर. त्यानंतर आम्ही इमेजचा वापर करून ॲनिमेशन व्हिडिओ बनवले. प्रत्येक वर्ड्सनुसार ते ॲनिमेशन व्हिडिओ ती बाळ कसं रिॲक्ट करेल आणि त्यामध्ये त्यांच्या वडिलांना पण फीचर केलं. म्हणजे बाळाचे जे वडील आहेत फादर त्यांना पण फीचर केलेलं आहे. आणि एंडिंगला मदर पण येत आहे. आणि गाणं जेव्हा मी त्यांना पाठवलं, आजपर्यंत एकही क्लायंटला मी जेव्हा गाणं पाठवलं आहे त्यांनी मला त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस सांगितले असतील की लिरिक्समध्ये, पण जी टोन आहे, कारण आम्हीच त्याच्यावरती आधी 1000-2000 वेळा त्याच्यावरती गाणं ऐकलेलं असतं आणि त्यामुळे आम्हाला माहिती होतं की बाबा हा हे गाणं क्लायंटला आवडेल. आम्ही तेच गाणं क्लायंटला पाठवतो. त्यानंतर गाणं जेव्हा मी पाठवलं ताईंना तेव्हा त्या ताईंनी हा म्हणले आम्हाला हेच गाणं बनवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आम्हाला पण घ्या. आता फॅमिलीला तर घ्यायलाच लागतं. शेवटच्या 2-3 सीनमध्ये तर असतातच फॅमिली, पण बाळ आणि तिचे वडिलांना घेणं हे मी ठरवलं. कारण त्याच्यामध्ये 2 टोन होते की कोणतरी शिकवतंय बाळाला. म्हणजे असं वाटलं पाहिजे की बाबा लहान बाळ स्वतःला त्याला अवयव कळणार नाही, मग कोणतरी त्यांना शिकवतंय म्हणून वडील घेतले. वडील बाळाला शिकवतात की हात कसे असतात, कान कसे असतात, पाय काय करतात. मग पाय धावण्यासाठी असतात, कान ऐकण्यासाठी असतात, नाक वास घेण्यासाठी, अशा सर्व गोष्टींचं त्यामध्ये हे. पण ते एकदम रिदमिकली केलेलं आहे आणि ते ऐकायला पण खूप छान वाटतं आणि गाणं पण खूप छान झालेलं आहे. तर अशाच प्रकारे जर तुम्हाला तुमच्या बाळांचा ॲनिमेशन व्हिडिओ करायचा असेल किंवा आमच्या जे गाणे बनवतो त्यामध्ये आम्ही तुमच्या बाळाला जर फीचर करायचा असेल तर नक्की टायनी स्माइल्स अँड लर्न चॅनलवरती संपर्क करा. स्क्रीनवरती नंबर पण दिसतोय. हसा, शिका, मजा करा आणि बघत राहा टायनी स्माइल्स अँड लर्न.